बघा विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्रीय दृष्टिकोनाचा अर्थ म्हणजे काय? समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र ही सर्व सामाजिक शास्त्रे आहेत. समाज हाच सर्व सामाजिक शास्त्रांचा अध्ययन विषय असला तरीही प्रत्येक सामाजिक शास्त्राचा अध्ययन विषय हा अन्य सामाजिक शास्त्रांपेक्षा स्वतंत्र आणि वेगळा आहे. म्हणून प्रत्येक सामाजिक शास्त्राच्या संदर्भात त्या शास्त्राचा दृष्टिकोन ही संज्ञा वापरली जाते. समाजाचे स्थितिशील आणि गतिशील स्वरूप हा जो समाजशास्त्राचा अध्ययन विषय आहे. समाजशास्त्राची म्हणजे समाजशास्त्राचे अध्ययन अथवा संशोधन कार्य करणाऱ्या अभ्यासकांची आपल्या अध्ययन विषयाकडे पाहण्याची दृष्टी म्हणजे समाजशास्त्रीय दृष्टिकोन होय असे मात्र म्हणता येईल. आता उदाहरण म्हणजेच विभक्त कुटुंब, संयुक्त कुटुंब यासारख्या समाजशास्त्रीय संज्ञा एका व्यक्तीच्याच नव्हे तर अनेक लोकांच्या सामाजिक वर्तनाचा आकृतिबंध आहेत. समाजशास्त्रीय दृष्टिकोनाला सिद्धांताचा आधार नसतो. म्हणून समाजशास्त्रीय दृष्टिकोन आणि सिद्धांत यांच्यातील संबंध समजून घेणे आवश्यक ठरते. सर्वच शास्त्रामध्ये सिद्धांत असतात. सिद्धांताची मांडणी केल्याशिवाय शास्त्रच निर्माण होऊ शकत नाही. जगातील सर्व समाजांचे किंवा लोकांच्या सर्व प्रकारच्या सामाजिक वर्तनांचे अध्ययन करण्यासाठी उपयुक्त ठरेल असा व्यापक स्वरूपाचा एक सिद्धांत समाजशास्त्रात नाही. उदाहरणार्थ, समाज कसा अस्तित्वात आला याची व्यवस्थित मांडणी उत्क्रांतीवादी सिद्धांतात आहे. समाजात का परिवर्तन घडून येते, कोण परिवर्तन घडून आणतो याची व्यवस्थित मांडणी संघर्षवादी सिद्धांतात आहे. समाज कसा अस्तित्वात आला आणि समाजात कोणी परिवर्तन घडून आणले या प्रश्नाचे निर्णायक अथवा मान्य असे उत्तर मात्र आपल्याला मिळणे शक्य नाही. कारण यामुळे समाज अस्तित्वात येण्याची भूमिका आणि परिवर्तन घडवून आणण्याची भूमिका यामध्ये सिद्धांत एकापेक्षा अधिक संख्येत असणे हे मात्र स्वाभाविक ठरते. तर आपल्याला सिद्धांत हे अध्ययन विषयाची सुव्यवस्थित मांडणी करतात, तसेच ते अध्ययन विषयाचे व्यवस्थित विश्लेषण व स्पष्टीकरण करण्याचेही कार्य करतात. समाजशास्त्रीय अध्ययन वा चौकशी करण्याचे प्रेरणास्थान सिद्धांतच असतात. म्हणजे ते संशोधन कार्यास मार्गदर्शन करण्याचे कार्य करतात. तर सामाजिक संबंध, सामाजिक जीवन व समाजशास्त्राच्या अध्ययनाचे क्षेत्र अत्यंत व्यापक आहे. यामुळे त्यांचे अध्ययन करण्याच्या अनेक पद्धती विकसित होणे तसेच विविध सिद्धांताची मांडणी होणे स्वाभाविक ठरते. म्हणजेच सामाजिक स्तरीकरण, सामाजिक परिवर्तन आदींबाबत विविध समाजशास्त्रांनी मांडलेले सर्व सिद्धांत समान स्वरूपाचे नाहीत. आणि यासाठी जर आपल्याला सांगायचं झालं तर समाजशास्त्रीय दृष्टिकोनाची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत. मग ती समाजशास्त्राची दृष्टिकोनाची वैशिष्ट्ये नेमकी कोणती? एक असं सांगितलं आहे की समाजशास्त्र हे समाजाचा अभ्यास करणारे एक सामाजिक शास्त्र वा विज्ञान आहे. आता विज्ञान म्हटल्यानंतर प्रत्येकच गोष्टी आपण विज्ञानाच्या पद्धतीच्या शिस्तीनुसार अध्ययनासाठी म्हणून निवडतो. आणि म्हणजेच काय सांगता येईल की वस्तुनिष्ठ आणि मूल्यनिरपेक्ष असं विश्लेषण करणं मात्र गरजेचं असते. म्हणून समाजशास्त्रीय दृष्टिकोनाचा आधार आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागतो. नंबर 2 वैशिष्ट्य असं सांगता येईल की समाजशास्त्रात समाज व सामाजिक संबंध हे संरचित आहेत आणि त्यामुळे कोणत्याही समस्येचे अध्ययन करताना मानसशास्त्राप्रमाणे वैयक्तिक कारणांचा शोध घेतला जात नाही. जर समजा उदाहरण द्यायचे झाले तर आपण सांगू शकतो की मानसशास्त्रात आत्महत्येचे अध्ययन करताना प्रेमभंग, अपयश, आर्थिक नुकसान व दारिद्र्य, अनारोग्य, मानसिक वैफल्य यासारख्या आत्महत्येची कृती करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या कारणांचा शोध घेतला जातो. आणि म्हणून आत्महत्येबाबतच्या समाजशास्त्रीय अध्ययनाला दुर्खिमने मांडलेला आत्महत्येचा सिद्धांत त्याचा आधार असे म्हटले जाते. तर तिसरं वैशिष्ट्य असे आहे, समाजशास्त्रात व्यक्तीच्या सामाजिक वर्तनांचे अध्ययन हे ते व्यक्ती ज्या गटाची वा समूहाची सदस्य असते त्या गट किंवा समूहाच्या संदर्भात केले जाते. त्यामुळे एखाद्या विशिष्ट पतीच्या किंवा पत्नीच्या सामाजिक वर्तनाचे अध्ययन करताना त्यांच्या भूमिका संबंधीचे आणि दर्जाचे अध्ययन करण्यावर समाजशास्त्रीय दृष्टिकोनामध्ये भर दिला जातो. 4 नंबरचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की समाजशास्त्रीय दृष्टिकोनामध्ये दैववाद किंवा काय व कसे असावे या संबंधीच्या आदर्शवादात या दोहोंनाही अजिबात थारा दिला जात नाही. काय आणि कसे या संबंधीच्या समाजशास्त्रीय वास्तवाचे वस्तुनिष्ठ अध्ययन समाजशास्त्रीय दृष्टिकोनात केले जाते. आणि नंतर 5वं असं आहे वैशिष्ट्य की समाज कसा संरचित होतो
समाजाची संरचना टिकवून राहण्याची आणि त्यामध्ये बदल घडून येण्याची कारणे नेमकी कोणती असतात या दोन प्रमुख कारणांचा शोध समाजशास्त्रीय दृष्टिकोनांच्या आधारे घेतला जातो असे मात्र व्यापक दृष्टीने म्हणता येईल.